अध्याय 5. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशायनमा व माता श्री गणेश व माता सरस्वती यांना वंदन असो. श्री दत्तात्रय महाराजांस नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना साष्टांग नमस्कार करतो. श्री गुरु महाराजांना शिष्यांनी प्रार्थिले. अवतार चरित्र अध्यायाच्या अंती जयंत्यांचा एक अध्याय निश्चितपणे सांगू असे आपण वचन दिले. त्यानुसार जयंत्या अध्याय सविस्तर सांगावा. हे शिष्य वचन ऐकल्यावर श्री गुरु समस्त जयंत्यांविषयी सप्रमाण विवेचन करू लागले. तर काय होतं की जेव्हा अवतार कार्यांविषयी जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा शिष्यांनी शिष्यांनी सांगितलं की तुम्ही जयंत्यांविषयी सांगा. तर त्या जयंत्यांविषयीच्या विवेचनावर हा अध्याय असेल. विवेचन म्हणजे माहिती पर देणारा. देवतांच्या जयंती दिनी भगवंताचे पूजन व उपवास केला असता संकटांचा नाश होऊन इच्छिलेल्या कामना पूर्ण होतात. चैत्रमास. आता चैत्रमासाविषयी सांगितलं. चैत्र शुद्ध प्रतिपदा संवत्सर म्हणजेच गुढीपाडवा. ब्राह्मण पुराणातील वचनानुसार या दिनी सूर्योदयी ब्रह्मदेवाने हे जग उत्पन्न केले. जेव्हा दोन्हीही दिवशी सूर्योदय काळी प्रतिपदा असेल अथवा उजाडते वेळी नसेल तर पहिलीच आदरावी. आता बघा हल्ली पण खूप असं हे केलं जातं की काय तर चैत्रशुद्ध प्रतिपदा संवत्सर आरंभ म्हणजे गुढीपाडवा. ब्रह्मपुराणातील वचनानुसार या दिनी सूर्योदयी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले. म्हणजे या दिवशी काय सूर्योदयाच्या वेळेला ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले. जेव्हा दोन्ही दिवशी सूर्योदय काळी प्रतिपदा असेल अथवा उजाडते वेळी नसेल तेव्हा काही पहिलीच आदरावी. म्हणजे आता जर एकच तिथी दोन वेळा आली तर आता बऱ्याच वेळेला अशाच्या रील येतात आपल्याला. तर काय की दोन्ही दिवशी सूर्योदय काळी प्रतिपदा असेल तर काय करावं. अथवा उजाडते वेळी नसेल तर काय करायचं, पहिलीच प्रतिपदा आदरावी. वसिष्ठांचेही वचन आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदा, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा या पूर्वतिथींनी युक्त असतील त्याच पाळाव्यात. म्हणजे ज्या पूर्वतिथी जेव्हा दोन तिथींचा योग येतो त्यावेळेला जी आधीची जी तिथी आहे तीच प्रतिपदा म्हणून पाळावी असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. गुढीपाडव्यास पाणपोई सुरू करावी ते भाग्यवर्धक आहे. म्हणजे पाणपोई जर गुढीपाडव्याला सुरू केली तर ते भाग्यवर्धक आहे. या दिवशी तेलाभ्यंग स्नान न केल्यास दोष उत्पन्न होतो. घरोघरी ध्वजारोहण करावे. देव ब्राह्मण पूजन करावे. कडुलिंब पत्राचे भक्षण करावे. ब्राह्मण संत पुरुषांना भोजन द्यावे. आपल्या मंगल आरोग्यासाठी कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, मिरी, मीठ, हिंग, जिरे, ओवा यांचे मिश्रण करून भक्षण करावे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी काय करायचं आहे तर कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, मिरी, मीठ, हिंग, जिरे यांचे मिश्रण करून त्याचे भक्षण करायचे. उत्तम भोजन करावे. दक्षिणा दान करावी. भगवत कीर्तन ऐकावे. सत्य मृदू भाषण करावे. म्हणजे चैत्र पाडव्याच्या दिवशी काय काय करायचं ते इकडे सांगितलेलं आहे. आरंभी देवी नवरात्र करावे. प्रतिपदा ही अमावास्यायुक्त असेल तर द्वितीययुक्त प्रतिपदेने सुरुवात करावी. म्हणजे प्रतिपदा आणि अमावास्या ह्या दोन्ही एकाच दिवशी आल्या असतील तर द्वितीययुक्त प्रतिपदेने सुरुवात करावी. म्हणजे दुसऱ्या दिवशी जी प्रतिपदा असेल त्याने सुरुवात करायची. नूतन वर्षाचे संकल्प करावेत. फक्त चैत्र हा अधिक मास असल्यास या काळात देवकार्य करू नये. आणि चैत्र हा अधिक मास असेल तर त्याच्यामध्ये देवकार्य करू नये. दुसऱ्या मलमासात मात्र करावे. म्हणजे मलमास जो असेल म्हणजे नंतरचा जो चैत्र मास असेल अधिक सोडून त्याच्यामध्ये ते कार्य करावे. अधिक चैत्रात प्रतिपदेला निंबपत्र भक्षण करू नये. चैत्र शुद्ध तृतीयेला कर्क लग्नावर देवी गौरीचा जन्म झाला. आता बघा चैत्र शुद्ध तृतीयेला कर्क लग्नावर देवी गौरीचा जन्म झाला. ही चतुर्थी युक्त करावी.
द्वितीययुक्त घेऊ नये, म्हणजे चतुर्थीयुक्त जर असेल तर ती करावी, पण द्वितीययुक्त जर ती तृतीय आली तर घेऊ नये. तृतीयेपासून 1 महिना उमामहेश्वर पूजन करावे, म्हणजे तृतीयेपासून चैत्र महिन्यातल्या तृतीयेपासून 1 महिना उमामहेश पूजन करावे. हे गौरीव्रत अखंड सौभाग्यकारक पुत्र पौत्रदायक असते. शिवगौरी पूजनाने वैधव्य दोष उद्भवत नाही. आता बघा, चैत्रात कोणती व्रतं करायची, कोणत्या जयंत्याने कशा प्रकारे साजरं करायचं ते सांगतं. चैत्र शुद्ध पंचमीला मध्यानी मीना अवतार झाला, म्हणजे चैत्र शुद्ध पंचमीला कोणता झाला, मीना अवतार झाला. चैत्र शुद्ध अष्टमीला भवानी मातेची जयंती असते. हा अन्नपूर्णेचाही जन्मदिन. नवमीला तारेचा तसेच भुवनेश्वरी मातेचा जन्म झाला. नवमीलाच कर्कलग्नी पुनर्वसू नक्षत्री मध्यान्ही श्रीराम अवतरले. म्हणजे बघा, चैत्र नवमीला कोणाकोणाचा जन्म झाला, भुवनेश्वरी मातेचा जन्म झालेला आहे आणि श्रीरामांचाही जन्म नवमीचाच आहे. पुनर्वसू नक्षत्री मध्यान्ही श्रीराम अवतरले. आता राम कधी अवतरले ते पण माहिती दिली. श्रीराम जयंती सर्वश्रुतच आहे. शक्यतो सांप्रदायिक मतानुसार ती साजरी करावी. चैत्र शुद्ध चतुर्दशीला सिद्धेश्वरी मातेचा जन्म झाला. तर सिद्धेश्वरी मातेचा जन्म कधी झाला, चैत्र शुद्ध चतुर्दशीला झाला. चैत्र शुक्ल पौर्णिमेलाच हनुमंताचा जन्म झाला. तर चैत्र शुक्ल पौर्णिमेला हनुमंताचाही जन्म झाला. जन्मकालीच हनुमंताने फळ समजून सूर्यबिंब खाण्यासाठी उड्डाण केली. ही कथा मान्य असल्यामुळे त्या दिवशी सूर्योदयाचीच हा जन्म ग्राह्य आहे. म्हणजे त्यांनी जन्मताच त्यांनी सूर्य गिळण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो सूर्य कधी असणार आहे, दिवसा. त्यामुळे हनुमानाच्या जयंतीसाठी आपण जयंती म्हणतो किंवा हनुमान जन्मोत्सव म्हणतो. हल्ली जयंती आणि जन्मोत्सव या शब्दांवर पण वाद असतो. तर हनुमानाचा जन्म धरला आहे, सूर्योदयी ग्राह्य धरलेला आहे. शनिवार, रविवार व गुरुवार या दिवशी चैत्र पौर्णिमा आली तर त्या दिवशी स्नान श्राद्धादी कर्मे करण्याचा योग साधल्यास अश्वमेध फळ लाभते. आता बघा, शनिवार, रविवार किंवा गुरुवार या दिवशी जर चैत्र पौर्णिमा आली तर या दिवशी स्नान श्राद्धादी कर्मे केल्याने काय होतं, तर अश्वमेध यज्ञा एवढं फळ लाभतं. काही जण सिद्धेश्वरीचा जन्म पौर्णिमेला असेही मानतात. तर सिद्धेश्वरीचा जन्म काही जण पौर्णिमेला. याच दिवशी श्री काशीचाही जन्मदिवस सांगितलेला आहे. चैत्र कृष्ण नवमीला श्रीहरी जगदोद्धारासाठी वराह अवतार घेतला. तर वराह अवतार कधी घेतला, चैत्र कृष्ण नवमीला. तर शुद्ध झाला तर कृष्णमध्ये आलो आपण. एका महिन्याचे 2 भाग असतात, एक शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष आणि नंतर मग कृष्ण पक्ष. तर त्याला शुक्ल पक्षाला शुद्ध असं म्हणतात आणि चैत्र कृष्ण, पहिले जे 1 ते 15 ते शुद्ध आणि दुसरे जे आहेत ते कृष्ण असे म्हणतात. चैत्र कृष्ण नवमीला श्रीहरी जगदोद्धारासाठी वराह अवतार घेतला. अर्थात या जन्मतिथीबद्दल प्रवाद मात्र अनेक आहेत. कळलं. चैत्र मासातले जे जन्मोत्सव जयंत्या होतं ते झाल्या. आता आपण वैशाख मास बघूया. वैशाख शुक्ल तृतीयेला परशुराम जयंती असते. वैशाख शुक्ल तृतीया ही अक्षय तृतीया होय. ही तृतीया बुधवारी व सोमवारी आली तर उत्तम. यात बुधवारी रोहिणी नक्षत्र असेल तर अधिकच पुण्यदायक. अक्षय तृतीया या कृतयुग प्रारंभ दिनही आहे. आता कृतयुगाचा प्रारंभसुद्धा अक्षय तृतीयेलाच झालेला आहे. कार्तिक शुद्ध नवमी हा त्रेतायुग दिन. आता कार्तिक शुद्ध नवमी हा त्रेतायुग दिन आहे. ओघाने आले की हे नमूद केले. द्वापर युगाचा आरंभ भाद्रपद कृष्ण त्रयोदशीला झाला तर कलियुगाचा आरंभ माघ शुद्ध पौर्णिमेला झाला. या युगारंभ तिथीत विरहित
तिथीत विरहित श्राद्ध करावीत. युगारंभ तिथी आणि मन्वादी तिथीस श्राद्धे केल्याने पितरांना 2000 वर्षापर्यंत निश्चित तृप्ती मिळते. म्हणजे या ज्या तिथी ज्या आहेत त्या तिथींना जर आपण पिंडदान केलं, श्राद्ध केलं, तर पितरांना 2000 वर्षापर्यंत निश्चित तृप्ती मिळते असं म्हटलंय. वैशाख शुक्ल सप्तमी हा गंगेचा जन्मदिवस. एकदा भागीरथी गंगेच्या ओघाने जन्मूनही भागीरथी गंगेच्या ओघाने जन्हवी तपश्चर्या भंग झाली. जन्हवीची तपश्चर्या भंग झाली आणि काय झालं मग जन्हवी राजाने, त्यामुळे क्रोधवश झालेल्या जन्हवी राजाने भागीरथीस पिऊन टाकली. आपल्या कन्येला भागीरथीला जन्हू राजाने पिऊन टाकले हे पाहून भगीरथाने त्यांची प्रार्थना केली व जेव्हा जन्हू राजाने आपल्या उजव्या कानातून तिला बाहेर सोडले व ती जान्हवी या नावाने प्रसिद्ध झाली. वैशाख शुक्ल चतुर्दशी हा नरसिंह देवाचा जन्म. या रौद्र रूपाचा जन्म प्रदोष काळी झाला. सोमवार, शनिवार, स्वाती नक्षत्र, सिद्धी योग यातील एखादा योग असला तर जन्मयोग साधकास अधिक फलदायी. नृसिंहाप्रमाणेच कूर्म, बौद्ध, कल्की हे अवतारही सायंकाळीच सांगितले आहेत. चैत्र वैशाख महिन्यात वसंत ऋतूमध्ये ब्राह्मणास तोषवावे. देवावर जलाची संततधार धरून ते तीर्थ सर्वांस द्यावे. वामन पुराण सांगते वैशाख महिन्यामध्ये वैदिक विद्वान ब्राह्मणास सुगंधी फुले, चंदन, फळे अर्पण करावी. परमभक्तीने पूजावे. ग्रामस्थ जनांसाठी पाणपोया ठेवाव्यात. देव मंदिरी अभिषेक करावेत, ज्यामुळे पुण्यलाभ होईल. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सायंकाळी कूर्म जयंती तसेच पुष्करा देवीचा जन्मदिवस असतो. वैशाख कृष्ण चतुर्दशीस ज्वालामुखी जन्म असतो. तर वैशाख महिनाभर श्री शंकरावर जलाभिषेक करावा. हे वैशाख स्नान समाप्त झाल्यावर तिलपात्र दान दीपदान करावे. वसंत ऋतूमध्ये महिनाभर 3 दिवस अथवा 1 दिवस तरी करावे. आता पुढचा महिना आहे ज्येष्ठ महिना. ज्येष्ठ मास शुद्ध प्रतिपदेपासून दशहरारंभ गंगा स्नान करावे. 10 दिवस म्हणजे शुद्ध प्रतिपदेपासून 10 दिवस दशहरारंभ होईपर्यंत म्हणजे 10 दिवस काय करायचं आहे, गंगा स्नान करायचं आहे. 10 दिवसपर्यंत गंगालहरी स्तोत्राचे पठण व श्रवण करावे. ज्येष्ठ शुक्ल द्वितीयेला बौद्ध कल्की अवतार झाले. म्हणजे ज्येष्ठ शुद्ध द्वितीयेला काय झालं, बौद्ध आणि कल्की दोन्ही अवतार ज्येष्ठ शुद्ध द्वितीयेचे आहे. ज्येष्ठ शुद्ध तृतीयेला रंभाव्रत करावे. पुढील दिवशी चतुर्थीला उमा अवतार, अष्टमीला शुक्लादेवी पूजन, तर दशमीला गंगा अवतार उत्सव करावा. ज्येष्ठ महिना शुक्ल पक्ष, दशमी बुधवार, हस्त नक्षत्र, व्यतिपात, गरकरण, आनंद संवत्सर, कन्या राशीला चंद्र, वृषभेच्या रवी ही दशहरा संज्ञक जाणावी. या दशयोगातील कित्येक योग एकत्रित आलेल्या दशमीस हे व्रत करावे. ज्येष्ठ हा अधिक मास आला तर याच महिन्यात व्रत करावे हे श्रेष्ठ. दुसऱ्या ज्येष्ठ महिन्यात ते व्रत करू नये असे शास्त्र सांगते. ज्या दिवशी काशी या क्षेत्री राहणाऱ्यांनी दशाश्वमेध तीर्थावर आंघोळ करून श्री गंगापूजन करावे. यथाशक्ती दानधर्म करावा. अन्य ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी जवळपासच्या नदी, सरोवरात, तीर्थात स्नान करावे, गंगापूजन करावे. आता आपण
5व्या अध्यायाला सुरुवात केली होती आणि 5व्या अध्यायाचा थोडासा भाग समजण्यास कठीण आहे, त्यामुळे 5वा अध्याय हा आपण 2 भागात करूया. पहिला भाग आता आपला झालेला आहे. तर आणि पहिल्या भागात आता आपण काय करणार आहोत, या अध्यायाचा पुढचा भाग उद्याच्या ह्याच्यामध्ये घेणार आहोत. तर काही जे प्रश्न आहेत ह्या अध्यायात आलेले ती मी आत्ताच विचारतो, म्हणजे तुम्हाला जे पूर्ण व्हिडिओ बघतील ते या प्रश्नांची उत्तरं मला व्हॉट्सॲप करतील. जे बघणार नाहीत त्यांचं राहून जाईल. आपण ग्रुपला याच्याविषयी काही बोलणार नाही आहोत. आजपासून आपल्याला उत्तरं ही व्हॉट्सॲपला पाठवायची. व्हॉट्सॲपला म्हणजे आधी तुम्ही या सगळ्याची नोंद करून घ्या. तर आजचा जो 5वा दिवस आहे आपल्या नामयज्ञेचा, त्याचा 5वा भाग आपण सांगतो आणि त्यातला पहिला प्रश्न आहे, शुद्ध चैत्र पंचमीला कोणाचा मध्यान्ही कोणाचा कोणता अवतार झाला हे आपल्याला सांगायचं आहे. हा पहिला प्रश्न झाला. चैत्र शुद्ध पंचमीला मध्यान्ही कोणता अवतार झाला. नंतर चैत्र शुक्ल पौर्णिमेला कोणाचा जन्म झाला. चैत्र शुक्ल पौर्णिमेला कोणाचा जन्म झालेला आहे ते सांगायचं आहे. नंतर तिसरा प्रश्न आहे, वैशाख शुक्ल सप्तमी हा कोणाचा जन्मदिवस आहे. वैशाख शुक्ल सप्तमी हा कोणाचा जन्मदिवस आहे. त्याचा पुढचा प्रश्न आहे, गंगेला जनहू राजाने क्रोधाने काय केलं होतं, पिऊन टाकलं. आणि नंतर जेव्हा भगीरथाने प्रार्थना केली तेव्हा त्यांनी ते आपल्या कानामधून गंगेला सोडलं होतं आणि त्यानंतर त्या गंगेचं नाव काय पडलं. जनहू राजाने आपल्या कानामधून सोडलेल्या गंगेचं नाव काय पडलं. ही सगळी प्रश्नांची उत्तरं ही 5व्या दिवसाचा दिवस 5वा तारीख टाकून तुम्हाला लिहून ठेवायची आणि जेव्हा मी सांगेन मला पाठवा तेव्हा पाठवायची. श्री स्वामी समर्थ.